केजरीवालांची जामिनाची मुदत वाढवण्याची याचिका ही सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची केजरीवाल यांनी मागणी केलेली होती। लोकसभा निवडणुकीचा निकाल केजरीवालांना कोठडीत ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे 2 जूनला केजरीवालांना शरणागती पत्करावी लागेल। तर अरविंद केजरीवाल यांना हा मोठा धक्का। सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांनी केलेली मागणी फेटाळलेली आहे। जामिनाची मुदतवाढ देण्याची मागणी ही अरविंद केजरीवाल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली होती, जी मागणी आता कोर्टाने फेटाळलेली आहे। अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात आलेली होती। लोकसभा निवडणुकीचा निकाल, त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना कोठडीमध्येच ऐकावा लागेल। आणि याच विषयी अधिक अपडेट्स घेऊया। दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारे मोठा धक्का म्हणता येईल आणि त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीचा निकाल हा कोठडीमध्येच ऐकावा लागणार आहे। कोर्टाने यामध्ये सविस्तर काय म्हटलंय? खरं जर पाहिलं तर केजरीवाल यांची इच्छा होती की वैद्यकीय याच्यावरती जामीन मिळावा, मात्र सध्या तरी जर आपण पाहिलं तर केजरीवाल यांना जामीन नाकारलेला आहे। आणि या अगोदर देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती सरन्यायाधीशच या संदर्भात निर्णय घेतील। मात्र सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्यामुळं सरन्यायाधीश देखील सध्या सुट्टीवरती आहे आणि समर व्हॅकेशनचे जे न्यायाधीश होते त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना तुम्हाला नियमित जामिनासाठी आता ट्रायल कोर्टाकडे जाण्याचं सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात आता पुन्हा येण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी याचिका दाखल केली जाते त्या रजिस्ट्रीकडे देखील त्यांनी अर्ज घेण्यास नकार दिला आहे। त्यामुळे आता पुन्हा केजरीवाल यांची वारी कारागृहात असणार आहे आणि 4 जूनला जो निकाल लागणार आहे तो त्यांना कारागृहातूनच पाहावा लागणार आहे, ऐकावा लागणार आहे। अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, अपडेटसाठी। तर अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाहीये, त्यामुळे त्यांना पुन्हा 2 जूनला आता शरणागती पत्करावी लागणार आहे।